ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु परमात्म्याची निवृत्ती ही प्रवृत्ती सापेक्ष नाही. भाग 4. ओवे आहेत 76 आणि 77. ज्ञानदेव परमात्मा सद्गुरूंकडे निवृत्ती ही स्वयंसिद्ध कशी आहे ते दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. त्यासाठी आणखी काही दृष्टांत देताना ते म्हणतात, दिठी मुखाची ये बरवे, पाठी कडोनी जै पावे, तै आरसे धांडोळावे लागती काही. दिठी म्हणजे दृष्टी, बरवे म्हणजे शोभा. मुखाची शोभा पाहण्यासाठी दृष्टी स्वतःच्या ठिकाणी मुरडून उलट होऊन पाहिल तर आरसे शोधण्याची गरज काय. की राती हन गेलिया, दिवस हन पातलिया, काय सूर्यपणा सूर्या होवावे लागे. रात्र गेल्यावर व दिवस उगवल्यावर सूर्याला सूर्यपण मिळवावं लागतं का. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, वळोनिया मागे पाहू शकेसाच, मुख आपुलेच दृष्टी जरी. तरी कशासाठी करोनी सायास, हवे शोधायास आरसे ते. किंवा जेव्हा रात्र लोपोनिया जाय, आणि दिनोदय होय जेव्हा, तेव्हाची का लाभे सूर्या सूर्यपण, नित्य तेजोघन असे जोग. प्राणी मात्रांना पाहण्यासाठी परमात्म्याने दृष्टी दिली आहे. वास घेण्यासाठी नाक दिलं आहे. परंतु सर्व इंद्रियांची धाव बहिर्मुख असते. त्यामुळे आपले रूप पाहायचे असेल तर आपल्याला हातात आरसा घ्यावा लागतो. त्यानंतर प्रतिबिंब रूपात आपण कसे दिसतो त्याचा आपण अंदाज बांधू शकतो. पण दृष्टीला अंतर्मुख होता आलं व आपलं मुख पाहता आलं तर आरशाची गरजच राहणार नाही. त्यासाठी दृष्टीची गती उलट बाजूला वळवायला हवी. आरसा काय करतो? वृत्तीला मागे वळवतो. तशी वृत्ती मागे वळवता आली तर दृष्टीला अधिष्ठानभूत असणारे मुख आपल्याला न पाहताच दिसेल. मग आरसे धुंडळण्याची गरजच काय. मुख आहेच, प्रतिबिंब आहे म्हणून मुख आहे असं म्हणता येणार नाही. प्रतिबिंब नाहीसं झालं तरी मुख मुखाच्या ठिकाणी असणारच आहे. मुख जसे स्वभाव सिद्धच आहे तसेच सद्गुरु निवृत्ती हे स्वभाव सिद्ध निवृत्त आहेत. प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती त्यांच्या ठिकाणी नाही. पुन्हा ज्ञानदेव पुढचा दृष्टांत दिवस रात्रीचा देतात. रात्र संपली व दिवस उगवला. आता आपण सूर्य रूपाने प्रकाशित व्हायला हवं असं सूर्याला वाटतं का. सूर्यबिंबावर रात्र जर कधी होतच नाही तर तत्सापेक्ष दिवसाची त्याला काय मातब्बरी असणार. दिवस आला म्हणून त्याला वेगळे प्रकाशरूप धारण करावे लागते का. किंवा रात्र झाली म्हणून त्याला आपली किरणे आवरून घ्यावी लागतात का. दिवस उगवला व प्रकाशरूप दृष्टीगोचर झाला म्हणून त्यात काही भर पडली नाही. रात्र झाली, सूर्य दिसेनासा झाला, तो आपल्यासाठी, तो तर सूर्यरूपानेच होता. रात्र झाली म्हणून त्याच्यात काही कमतरता निर्माण झाली नाही. कारण मुळात उगवणं आणि मावळणं या दोन्ही गोष्टी त्याला माहीत नाहीत. तो नित्य उगवलेलाच आहे. तो तर स्वतः तेजो राशीच आहे. तो नित्य प्रकाश रूपाने स्थित असतो. नित्योदित सूर्योदयाच्या संदर्भात उदय आणि अस्त हे द्वंद्व अवास्तव ठरते. सूर्याकडे जशी केव्हाही रात्र असत नाही त्याप्रमाणे सद्गुरु निवृत्तीकडेही कधीही प्रवृत्ती असत नाही. त्यामुळे सूर्याला जसा अंधाराचा निरोध करून प्रकाशरूप प्राप्त करावं लागत नाही त्याप्रमाणे निवृत्तींना सुद्धा प्रवृत्तीचा निरोध करून निवृत्ती साधावी लागत नाही. ती त्यांच्याकडे स्वाभाविकपणेच आहे. श्री गुरुनाथांचे निवृत्ती हे स्वाभाविक स्वरूप आहे. ज्ञान अज्ञान, प्रवृत्ती निवृत्ती हे द्वंद्व सुद्धा त्या चित्सूर्याच्या संदर्भात अप्रस्तुत ठरते. पुढं ज्ञानदेव सद्गुरु वंदन प्रकरणाचा 3 ओव्यात समारोप करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.